शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये गर्भधारणेच्या पिरियडचे तुम्हाला फवारणीचे व्हिडिओ दिलेले होते, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाऊस झाल्यानंतर जे सुरुवातीचे प्लॉट असतील मग ते रिकटचे प्लॉट असतील. आज शेकडो प्लॉट रिकटचे आपल्याकडे त्या ठिकाणी बुकिंग आहेत. बरेच शेतकऱ्यांचे कॉल आले की आपण आता पाऊस पडल्यानंतर बऱ्याचदा काडीचं नियोजन कसं केलं पाहिजे, कारण बरेच प्लॉट पाठीमागे आहेत. काही ठिकाणी जे आपल्याकडे प्लॉट होते ते प्लॉट कमकुवत पद्धतीचे होते, ते प्लॉट आपण वरती नेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ते प्लॉट व्यवस्थित पद्धतीने वरती गेले. आज काडीची व्यवस्था त्या ठिकाणी चांगली होती, परंतु जरी पाऊस आला तर आपण त्याचं फवारणी व्यवस्थापन, त्याचबरोबर त्याची काडीची जी आपण सपकेन केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या विषयावरती सर्वात महत्त्वाची आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा असणार आहे, परंतु ही चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव बाबाजी भास्कर रायते, पोस्ट खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. फोन नंबर 9657511120. डॉक्टर अग्रवालच किती वर्षापासून मार्गदर्शन घेता? डॉक्टर अग्रवालांचं जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मार्गदर्शन घेतोय आणि त्यांचे प्लॉट पण चांगले, काम पण चांगले आहे. आणि आज आपलं रिकटचं प्लॉट आहे, आपण रिकट घेतलं त्यावेळेची प्लॉटची काय कंडिशन होती, आज काय वाटतं आता? त्यावेळेस प्लॉटची कंडिशन जाम होती, बॅड होती, पण आता तुम्ही यांच्याकडे प्लॉट गेल्यापासून एकदम व्यवस्थित प्लॉट. बरोबर. आता लक्षात घ्या, आता काम करतोय आपण, तुम्ही बघितलं असेल की आपण ह्या ज्या सुरुवातीच्या ज्या काड्या, या काड्यांची आपण आता सपकन त्या ठिकाणी केलेली. मग आपण ही सपकेन करत असताना साधारणतः 4 पानांवरती आपण त्या ठिकाणी सपकेन केलेली. बरेच शेतकरी विचारतात की आता पाऊस व्हायला सुरुवात झाली, मग आपण त्याची मेनकेन ठेवली पाहिजे का? लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मेनकेन ठेवतो त्यावेळेस आता इथून पुढचं जे वातावरण क्लायमेटमध्ये टेम्परेचर थोडं हळूहळू डाऊन होत जाईल, पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे गर्भधारणेला आपल्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. मग त्यामुळे आपण अशा प्लॉटांमध्ये मेनकेन न ठेवता आपण थोडी फवारण्यांचं नियोजन करून आपण साधारणतः 4 ते 5 पानांवरती सपकन करणं, कारण त्याच्यामध्ये शेंडा होण्याची कॅपॅसिटी आता तयार होत चाललेली. खोड आपलं फुगायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. कुठंतरी पानं, तुम्हाला वाटत असेल की आता पानं सुद्धा त्या ठिकाणी वाळायला सुरुवात झाली. आता बऱ्याचदा हिरवे पान सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण वाळायला सुरुवात होते. आता हे का होते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण ह्या पानांमध्ये ज्या ठिकाणी आपल्या काडीची जाडी व्हायला सुरुवात होते, जाडी व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या जे आपण पेशी विभाजन जे आपण पेशी विभाजन म्हणतो, त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला गॅप तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे ते झाडाचं पान अचानक 1, 2 ते 3 दिवसामध्ये वाळून जातं आणि त्याचा आपल्या कुठल्याही झाडावरती किंवा याच्यावरती परिणाम त्याचा होत नाही. परंतु अशा पद्धतीचे पानं वाळत असतील तर त्याची कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही. ज्या ठिकाणी तुमचं खोड फुगायला सुरुवात होईल, ज्या ठिकाणी तुमच्या डोळ्यांची साईज वाढेल, त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो. आता याच्यानंतर राहिला विषय की आपण फवारणी घेत असताना आपण करपा, डावणी, भुरी या तीनही रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाहीये. ज्यावेळेस आपल्याकडे कुठेतरी तुमच्या सपकेंच्या पुढे 5-7 पानं होतील, त्यावेळेस आपण रेग्युलर जास्त प्रमाणात बोर्डाच्या फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपण 3 ते 4 फवारण्या चांगल्या पद्धतीचे घेणं गरजेचे आहे. मग त्याच्यामध्ये डावणीसाठीची फवारणी आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कर्जेट घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 600 ग्रॅम, कोसाईड घ्यायचे 200 ग्रॅम. अशा पद्धतीची फवारणी आपण अशा स्टेजला आपण काढून घेणं गरजेचे राहील. त्याचबरोबर पाऊस झाला, पाऊस सतत आपल्याकडे 10 ते 15 दिवस आता पावसाचं वातावरण त्या ठिकाणी तयार असणार आहे आणि नक्कीच पाऊस सुद्धा आपल्याकडे होणं गरजेचं आहे, तो झाला पाहिजे. आता पाऊस होत असताना ज्या वेळेस आपल्याला वाटेल की आपल्याकडे दवाचं प्रमाण आपल्या पानांवरती 3 ते 4-5 तासांच्या वरती आपल्याकडे साचून राहिलेले, अशा वेळेस आपण फवारण्या करणं गरजेच्या राहतील. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन 200 लिटर पाण्यासाठी 24 ग्रॅम, फ्ल्यू कॉपर आपल्याला 500 ग्रॅम, अशा पद्धतीची एक फवारणी आपण करून घ्यायची. त्याचबरोबर आपण आलटून पालटून त्या ठिकाणी क्युप्रोफिक्सची फवारणी आपण करू शकतो. ज्यावेळेस आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस अशा वेळेस आपण युरेसिल आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम, त्यामध्ये कॉम्बिएफ 100 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक, मग तुम्ही साप असेल किंवा M45 असेल, अँट्राकॉल असेल, अशी एक फवारणी आपण करून घ्यायची. ती फवारणी झाली, 1 दिवस जाऊ द्या. त्याच्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 04932, लक्षात घ्या ICL कंपनीची ग्रेड असेल, 04932 आपल्याला घ्यायचे. 200 लिटर पाण्यासाठी 500 ते 700 ग्रॅम पर्यंत. त्यासोबत बोरॉन घ्यायचे 100 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला कॉसिमोक्रॉप सायन्स एक्सेल घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि त्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक. मग त्या ठिकाणी आपण रिडोमिल गोल्ड किंवा भुरीसाठी आपण कॉन्टाप 200 मिली, 22 200 ग्रॅम, अशा पद्धतीची सुद्धा एक फवारणी जर घेतली तर आपल्याला रोगांपासून त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करता येईल. त्याचसोबत आपल्याला पानांमध्ये कार्यक्षमता वाढून आपल्या खोडाची जाडी, त्याचबरोबर गर्भधारणा अतिशय चांगल्या पद्धतीची होईल. डोळ्यांची साईज आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळायला मदत होईल आणि नक्कीच आपल्याकडे प्लॉटांमध्ये चांगलं नियोजन करता येईल. आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आपण जर सपकन केली तर ती काडी आळेल का? लक्षात घ्या,
आपल्याला काडी साधारणतः तुमची सपकन झाली, सपकेनच्या पुढची जी आपली जी गाठ म्हणतो आपण, किंवा आपण जो टायगर बर्ड म्हणतो, तो आपल्याला तिथपर्यंत काडी आळणं आपल्यासाठी गरजेचे असेल. तिथपर्यंत जर काडी आळली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा, चांगल्या प्रतीचा माल आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आपण फक्त फवारण्याचं नियोजन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. डायरेक्टली बोर्डोच्या फवारण्या न घेता आपण अशा पद्धतीच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे. आणि जर बोर्डोच्या फवारण्या घ्यायच्या असतील तर आपण ज्या ठिकाणी तुमच्या सपकेनच्या पुढे 6-7 पानं झालेले असतील अशा प्लॉटांमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी 200 ग्रॅम इस्टर्न चुना, मोरसूद 500 ग्रॅम, त्यासोबत सल्फर 200 ग्रॅम, गूळ 500 ग्रॅम आणि DAP आपल्याला घ्यायचे 500 ग्रॅम, अशा पद्धतीची फवारणी आपण घेऊ शकतो. ज्या ठिकाणी तुमचे 8-10 पानं झाले असतील अशा ठिकाणी आपण टिल्ट 40 ते 50 मिली 200 लिटर पाण्यासाठी, त्यासोबत कोसाईड 200 ते 250 ग्रॅम, अशा पद्धतीची आपण एक फवारणी करून घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या फवारणी घेतल्या तर आपल्याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता राहिला विषय की आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. आपल्याला काडी आळणं सुद्धा तितकेच गरजेचे, जोपर्यंत आपल्याकडे टेम्परेचर जास्त प्रमाणात असेल. अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून पानदेट परीक्षण केल्याच्या नुसार आपल्याला त्याच्यासोबत आपल्याला मात्रा देणं गरजेचे राहील. मग आपल्याला लिक्विडची मात्रा देत असताना आपल्याला पोटॅश चांगलं देणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लोकलचे प्लॉट असतील अशा ठिकाणी टाटाचं कॉन्टाप आपल्याला एकरी साधारणतः 1 ते 1.5 लिटरपर्यंत एकरी आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत 22 टीन 1 किलो घ्यायचं आहे आणि 0050 आपण ड्रिपच्या माध्यमातून चांगल्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे, साधारणतः 7 ते 8 किलो. अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याचसोबत बऱ्याच ठिकाणी मिलीबगचा सुद्धा प्रादुर्भाव यावर्षी दिसायला सुरुवात झाली आणि नक्कीच आपल्याकडे अशा पद्धतीचं टेम्परेचर जास्त दिवस राहिल्यामुळे आपल्याकडे नक्कीच मिलीबग असेल, खोडकिड असेल, याचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त प्रमाणात असेल. आता मिलीबग आणि खोडकिडासाठी आपण काय करू शकतो याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर असेल. आपण नक्कीच काळजी करून तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या पद्धतीने उपाययोजना केल्या तर आपल्याकडे कुठेही मिलीबग आणि खोडकिडाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. आता हेच करत असताना जे एक्सपोर्टचे प्लॉट असतील अशा एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी सुद्धा आपण ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून काय द्यायचं आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कॅल्बॉर्न कंपनीचं रूट कव्हर एकरी 5 लिटर, त्यासोबत गूळ 5 किलो, त्याचबरोबर कॅल्शिसल्फ धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिसल्फ एकरी 1 लिटर आणि त्यासोबत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून व्हॅलिडामायसिन एकरी 1 लिटर आणि 0050 10 किलो असा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच आपली रूट चांगली परत एकदा डेव्हलप होऊन आपल्याला नक्कीच त्याच्या आपटेकला मदत होईल. त्याचबरोबर पोटॅशची लेवल वाढेल. त्याचसोबत तुमचं कॅल्शिसल्फमुळे तुमच्या जमिनीत असणारी बुरशी त्या ठिकाणी कमी होईल आणि नक्कीच आपल्याला पोटॅश मॅग्नेशियमची लेवल वाढून आपल्याला काडी आळण्यासाठी चांगली मदत होईल. कुठे रिंग त्या ठिकाणी पडणार नाही. जर अशा पद्धतीचं नियोजन एक्सपोर्टचे प्लॉट आणि लोकलचे प्लॉट अशा पद्धतीने जर व्यवस्थित केलं तर कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. नक्कीच आपले जेवढेही प्लॉट असतील ते प्लॉट ज्या शेतकऱ्यांनी काम व्यवस्थित केलं त्या शेतकऱ्यांचे प्लॉट अतिशय सुंदर त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच असणार आहेत. आणि आपण इतक्याही शेतकऱ्यांचा विश्वास त्या ठिकाणी कमावलेला आहे की बरेच शेतकरी काम करत नाही, कुठंतरी कामांचं नियोजन वेळेवर करत नाही. अशा ठिकाणी नक्कीच अडचणी त्या ठिकाणी येतात. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी करणं गरजेची. आता याचसोबत बऱ्याच शेतकऱ्यांनी आज शेकडो प्लॉट आपल्याकडे टोमॅटोचे असतील, मिरचीचे असतील त्या ठिकाणी बुकिंग झालेले. परंतु शेतकऱ्यांनी नक्की काळजी घ्या. तुम्हाला टोमॅटोचा लवकरात लवकर व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सुरुवातीच्या ड्रिंचिंग असतील, त्याचसोबत आपण पाऊस पडल्यानंतर कोणती काळजी घेऊ शकतो त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर असेल. ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14 91 68 000 501 502 503 आणि 504 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता आणि आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप घेऊन नक्कीच आपण चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळवू शकता. धन्यवाद.